मनीषा किचन मध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आज आपण करणार आहोत लसुनी पालक। त्यासाठी मी असा शेतातला ताजा पालक घेतलाय। तर आता आपण पालक सोबत वापरणार आहोत ताजा शापू आणि यासाठी फोडणी देण्यासाठी आपण वापरणार आहोत हिरवा लसणाची पात। तर आता याची रेसिपी पाहूया। आपण पालक तोडून घेतलाय, हिरवी मिरची घेतली, त्यासोबत शापूची भाजी घेतली। हे स्वच्छ निवडून कापून घ्यायचे। त्यानंतर एका पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे घालायचे आणि त्यावरती हा कापून घेतलेला पालक आणि शापू एकत्र घेतले आपण ते चिरून ते यामध्ये मिक्स करायचे आणि 5-6 मिनिटं थोडंसं शिजून घ्यायचे। त्यानंतर यासाठी आपल्याला लागेल लसूण आणि हिरवी मिरची। आता हे वाटण आपण मिक्सर वरती असं वाटून घ्यायचे शिजून झाल्यावर। नंतर त्याला करायची फोडणी। फोडणीसाठी आपण यात तेल तापलं की यामध्ये देणार आहोत जिरीचा तडका, त्यानंतर जाडसर वाटलेलं हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण, थोडंसं हिंग। आता हे सगळं परतून घ्यायचंय छान आणि यावर घालायचे वाटलेला पालक। हा पालक यावर छान मिक्स करून घ्यायचा, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि 5 मिनिटं शिजला हो। आणि पालक वाटताना आपल्याला यामध्ये 1 चमचा बेसन पीठ घालायचंय। यामुळे काय होतं, भाजी छान मिळून येते। तर मी बेसन पीठ सुद्धा आता यामध्ये घालून घेतले आणि आता हे सर्व मिश्रण एकजीव करायचे आणि आपल्याला 4-5 मिनिटं शिजून द्यायचे। शिजून झालं की यावर आपल्याला एक छान असा लसणाचा तडका द्यायचा आहे परत। तर यासाठी मी ओला लसूण आणि लसणाची पात वापरणार आहे। तर आपण तो उपटून घेतलाय शेतातला, तो असा बारीक कट करून घ्यायचा, थोडंसं त्याला तेलावरती परतून घ्यायचं आणि हा चरचरीत तडका आपल्याला या भाजीमध्ये द्यायचा आहे आणि मस्त आपला हा गरमागरम लसुनी पालक तयार झालेला आहे। अप्रतिम चवीचा, तुम्ही कशाही सोबत खाऊ शकता। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा।